आदाब अर्ज है। एडियन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। रियासती पिछड़े तबकात कमीशन में हुए तकर्रुर सियासी थे, उन्हें इससे कबल ही इस्तीफा देना चाहिए था। इस इस्तीफे पर बहस करने की जरूरत नहीं। विनोद पाटिल का बयान। ताहम हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे का पिछड़े तबकात कमीशन के कामकाज में सियासी मुदाखलत का इल्जाम। अब खबरें तफसील से। शहर की तरक्की के सिलसिले में बेहतरीन मंसूबा साजी के लिए शहरी ताउन करें, ऐसी अपील म्युनिसिपल कॉरपोरेशन के एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत ने म्युनिसिपल कॉरपोरेशन के यौम तासीस के ज़िम्न में मुनक्किद मुज़ाकिरे में कही। शहर में नए तरक्याती खाके के ज़िम्न में गुफ्त शनीद करने के लिए सनतकार, ताजीर, आर्किटेक्ट, बिल्डर्स, दिगर मौजूदीन की मौजूदगी में एक मुज़ाकिरे का अहतमाम किया गया था। स्मार्ट सिटी ऑफिस में मुनक्किद इस मुज़ाकिरे में शहर की तरक्की के नज़रिए से म्युनिसिपल कॉरपोरेशन नया शहर तरक्याती खाका यूनिट के चीफ श्रीकांत देशमुख ने मुज़ाकिरे का अहतमाम किया था। इस मौके पर शहर के सनतकार, ताजीर, आर्किटेक्ट, बिल्डर्स और मौजूद शहरी ने अपने मशवरे दिए। ख़ास तौर पर सयाहत के ज़िम्न में आसार क़दीमा की तरक्की, शहर में ट्रैफिक का मसला, पार्किंग की सहूलत, क़दीम शहर में रास्तों की तरमीम, सीमेंट रास्तों के बजाय तारकोल के रास्ते, साइकिल ट्रैक कायम करना वगैरह मसाइल पर मौजूद अफराद ने मशवरे दिए। इस मौके पर म्युनिसिपल कमिश्नर जी श्रीकांत ने कहा कि इस सिलसिले में तरक्याती खाके को क़तियत देते वक्त कई शहरी मुदाखलत करते हैं, वो पहले क्यों नहीं अपने मशवरे देते, ये बात उन्होंने कही। शहरामध्ये काय अशी असायला हवं जे की नाही आहे, जे की व्हायला पाहिजे नवीन भागामध्ये किंवा अस्तित्वात असलेल्या भागामध्ये, किंवा एखादा रस्ता आहे चंपा चौक पर्यंत आला, परंतु चंपा चौक पासून आकाशवाणी पर्यंत ते लिंक नाहीये, म्हणजे सरळ असलेल्या गावामध्ये नागमोडीचा रस्ता तयार होतो। हा शहर जर बघितलं तर कुठलाही व्यवस्थित एक चौक दाखवा, एक चौक मतलब wherein you converge all at one point and it diverges accordingly. सेवन हिल्सचा चौक असेल किंवा सिडकोचा चौक असेल, बाबा पेट्रोल पंपच्या त्या ठिकाणी असेल, व्यवस्थित एक प्लॅनिंग त्या ठिकाणी होत नाही। ऍटलीस्ट किमान वाढवलेल्या क्षेत्रामध्ये व्यवस्थित प्लॅनिंग होऊन त्या ठिकाणी अंमलबजावणी आपल्याला कशी करायचे, कारण आता आपण निर्णय घेतलेला आहे की 50% टीडीआर तुम्हाला वापर करणे बंधनकारक आहे। आम्ही संधी दिली होती बिल्डर असोसिएशनला, आर्किटेक्ट असोसिएशनला आपल्या सूचना द्यावं। आय होप दे हॅव रिसीव्ड एनी सच सजेशन, बट इट इज आमचा धर्म होता, आम्ही तो धर्म पाळलो। आम्हाला सूचना द्यायची होती, काय निर्णय घ्यायचा, कारण शेवटी एखादा शहर विकसित होण्यासाठी रिझर्वेशन सोपा पद्धतीने उपलब्ध झाला पाहिजे। बरेच वेळा जे नेहमी आहे ना मराठी, छत्रपती संभाजी महाराज असेल, शिवाजी महाराज असेल, आपल्या घरात नाही दुसऱ्यांच्या घरामध्ये जन्माला पाहिजे। तसे आपल्या जमिनीवर कुठले आरक्षण नको, बाजूच्या जमिनीवाल्यांना आरक्षण पाहिजे। आता जमीन आरक्षण टाकत असताना कुठे टाकावा, कोणाच्या ठिकाणी टाकावा, हे त्यांचा निर्णय आहे ऑफिसरचे, विदाउट लुकिंग एट हू इज ओनर ऑफ दैट पर्टिकुलर लैंड, रादर द रिजर्वेशन ऑफ दैट एरिया नीड्स टू बी देयर ओनली। कमीशन के काम में हुकूमत के मुदाखलत में इजाफा हो रहा है, ऐसा इल्जाम आयद करते हुए रियासती पिछड़े तबकात कमीशन के सदर ने अपना इस्तीफा दिया था। बाद अज़ां कमीशन के कामकाज में रद्द बदल करने वाले दो वजीर कौन, ऐसा सवाल पैदा हो गया है। मराठा रिजर्वेशन के लिए अर्जदास पेश करने वाले विनोद पाटिल ने एडीएन से बातचीत करते हुए मजीद मालूमात दी। मागास आयोगाचे सदस्य राजीनामा देत आहे, याच्यावर सातत्याने चर्चा होती। माझा सवाल असा आहे
मागास आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्त्या UPSCने परीक्षा घेऊन केल्या होत्या का? ह्या नियुक्त्या राजकीय होत्या. मागच्या सरकारमध्ये मंत्र्यांच्या शिफारसीवर ह्या नियुक्त्या झाल्या होत्या. आज त्यांना वाटत असेल की आम्हाला काम करायचं नाही, नैतिक जबाबदारी स्वीकारून खरं तर मी म्हणाल 1 वर्षापेक्षा जास्त उशीर या सदस्यांनी राजीनामा देण्यासाठी केलेला आहे. कारण पद्धत अशी असते की हायकोर्टामध्ये जे सरकारी AGP असतात ते देखील सरकार बदलल्यावर राजीनामा देतात. ते आयोगाचे सदस्य आहेत. त्यामुळे याच्यावर फार चर्चा होणं गरजेची नाही असं मला वाटतं. तर राज्य सरकारकडे शेकडो अर्ज असतील, शिफारसपत्र असतील की यांना सदस्य म्हणून घ्या. त्याचा वापर सरकारने करावा व तात्काळ मागास आयोगाचा रिपोर्ट तयार करण्यासाठी, मागास आयोगाचा अभ्यास करण्यासाठी सदस्यांची नियुक्ती करावी. आणि दुसरा एक आरोप मराठा समाजासंदर्भात काही सदस्यांनी केला. व मला त्यांना प्रश्न असा विचारायचा आहे, मागास आयोगाचा सदस्य भत्ता घेण्यासाठी झालात का? मागास आयोगाचा सदस्य गप्पा मारण्यासाठी झाला का? मागास आयोगाचं काम आहे की कोणताही समाज मागासलेला आहे त्याचा शोध घेऊन त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सरकारकडे शिफारस केली पाहिजे. आणि पुन्हा एक आरोप केला जातो की राज्य सरकार दबाव आणतंय. मला चांगलं आठवण करून द्यायचं की मराठा आरक्षणासाठी मी मुंबई हायकोर्टामध्ये लढत असताना न्यायमूर्त्यांचे तसे निर्देश आहेत, आदेश आहे की राज्य सरकार व आयोगाने टाइम बाउंड पद्धतीने अहवाल कोर्टामध्ये सादर करावा, सरकारकडे सादर करावा. तर त्यामुळे जर न्यायालयाला मान्य असेल की आयोगाने तात्काळ काम करावं, ते सदस्यांना काय अडचण आहे? सदस्यांचं आणि सरकारमधल्या आरोप प्रत्यारोपाचं उत्तर सरकार देईल. परंतु मराठा समाज म्हणून माझं सरकारला ठामपणे सांगणं राहील की सदरील नियुक्त्या राजकीय होता. अनेक राजकीय लोकांच्या शिफारसी आहेत. तात्काळ आयोगामधल्या रिक्त जागा भराव्या व काम सुरू करावं. आणि मराठा समाजाचं आरक्षणासंदर्भात क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. त्याचा आणि आयोगाचा कुठल्याही प्रकारे आज संबंध नाही, एवढं मी या ठिकाणी स्पष्ट करतो. काही नेते मंडळी हे डायव्हर्ट करण्यासाठी पुढे आलेले आहेत. कदाचित ते कमी पडत असतील, त्यामुळे सदस्य राजकीय भाष्य करत असतील. मी परत एकदा सांगतो, हे सदस्य म्हणजे काही IAS ऑफिसर नाही, राजकीय कार्यकर्ते. आणि राजकीय कार्यकर्त्यांसाठी राजकीय मंत्र्यांनी केलेल्या शिफारसी याला फार काही महत्त्व देऊ नका. यांच्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. मराठा समाज मागासलेला आहे आणि तो मागासलेला असल्यामुळे यांना सर्टिफाईड करणं हे बंधनकारक. या राजीनाम्यामुळे संबंध नाही, काही अर्थार्थी संबंध नाही. अनेक लोक वेटिंगमध्ये आहेत सदस्य होण्यासाठी, तज्ज्ञ लोक आहेत. त्यांची निवड सरकारने ताबडतोब करावी, एवढंच माझं म्हणणं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे त्या संदर्भात उत्तर देतील. मी काही सरकारचा प्रवक्ता नाही आहे. मला मागास आयोगाकडून जी अपेक्षा आहे समाज म्हणून, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. आणि सरकारला सांगतो, कोणतेही पद रिक्त ठेवू नका. कुठल्याही क्षणी याची गरज पडू शकते, त्यामुळे तात्काळ हे पद भरा व त्यांना सूचना करा. ये हुकूमत हर तरफ सियासी मुदाखलत कर रही है। आईनी इख्तियार के तहत पिछड़े तबकात कमीशन के सदर का इस्तीफा लेना पड़ेगा। ये बात हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने सहाफियों से मुखातिबत में कही है। बिलकुल, राज्य मागास वर्गाचे एक सदस्य हाकेसाहेब माझ्यासोबत आहे इथं. हे सुद्धा सदस्य होते, यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. राजीनामा ज्या कारणासाठी दिला की सरकारच्या सांगण्याहून काम करा. कारण जी क्युरेटिव्ह पिटिशन सरकारने दाखल केलेली आहे किंवा सुप्रीम कोर्टानं जो याबाबत निकाल दिला याच्यावर अभ्यास व्हावा, त्याच्यावर सगळ्या गोष्टी व्हाव्या हे अपेक्षित असताना सरकारमधले काही लोकांना याच्यात इंटरफेअर करायचा आणि पुन्हा एकदा हे आरक्षण मिळूच नये अशा पद्धतीनं भूमिका घेण्याचा एक शंका राज्य मागासवर्गीय आयोगाकडून करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा दिसतोय. आणि खऱ्या अर्थानं त्याला एक संवैधानिक दर्जा असताना राजकीय हस्तक्षेप मंत्री असेल किंवा मंत्र्यांच्या सांगण्यावरून त्या विभागाचे काही सचिव असेल हे करतायत. आणि म्हणून मला जी माहिती मिळालेली आहे अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या विषयी, या कारणामुळं हा राजीनामा दिलेला असावा, याचाच अर्थ हे सरकार सगळ्या ठिकाणी राजकारण करतंय आणि म्हणून या गोष्टी होत आहेत. रियासत में दलितों पर तशद्दुद की वारदातों में इजाफा हो रहा है। हाल ही में हुए वाक़े के मुल्ज़िमीन पर कार्रवाई की जाए, ऐसा मुतालिबा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के खरात ग्रुप के कौमी सदर सचिन खरात ने सहाफती कॉन्फ्रेंस में की। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये तेलवाली जे गाव आहे, ते तेलवाली गावामध्ये समाजकंटकांकडून दलित मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा निषेध RPI खरात पक्षाने केलेलाच आहे. आमच्या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते त्या घटनास्थळी पोहोचले
आणि त्यांची चौकशी करून त्यांची माहिती घेतली की ते नेमकं हे प्रकरण घडलं कसं. आणि हे प्रकरण घडल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ सर्व ठिकाणी म्हणजे कलेक्टर ऑफिस जाऊन SP ऑफिस जाऊन निवेदन दिलं आणि निवेदनावर मागणी केली की या पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे. आज मी स्वतः महाराष्ट्र राज्यामध्ये खरं जर पाहिलं तर दलित अन्याय अत्याचार वाढताना दिसत आहेत. कालच मी स्वतः अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे राहता तालुक्यामध्ये पिंपरी निर्मळ नावाचं गाव आहे, या गावामध्ये गेल्याच आठवड्यामध्ये मत आम्हाला दिलं नाही या कारणावरून काही समाजकंटकांनी दोन दलित कुटुंबांना 400 ते 500 जमावाने घरात घुसून मारण्याचा प्रयत्न केला. आणि हे अत्यंत घातक जबरदस्त हल्ला होता. कारण हल्ला करताना समाजकंटक यांचं खैरलांजी करा, यांचं मणिपूर करा अशा घोषणा देत होते असं सोशल मीडियाच्या माध्यमातून समजलं. रोज अशा राज्यामध्ये घटना दिसत आहे. त्यामुळे मी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री यांना भेटून सोमवार किंवा मंगळवारी नागपूर येथे जाऊन स्वतः मागणी करणार की यांना रासुकाखाली अटक करा अशी मागणी करणार आहे. या दोन्ही घटनेची CID चौकशी करण्यात यावी. विद्यापीठामध्ये म्हणजे काही व्यक्तींकडून असं समजते की संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेबांची त्यांना हार घालू दिला नाही आणि तो अभिवादन करू दिलं नाही. परंतु हे करणं अत्यंत चुकीचं आहे. मज्जाव करणं अत्यंत चुकीचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे देशाचं संविधान दिलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर देत चालतो. त्यामुळे मी मागणी करतो आहे कुलगुरूंनी तात्काळ या प्रकरणाकडे लक्ष द्यावं आणि या प्रकरणामध्ये एक समिती नेमावी आणि खरंच तो व्यक्ती जर दोषी असेल तर त्यांना तात्काळ विद्यापीठातून निलंबित करण्यात यावे. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळे पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. खुद कफील देहातों के लिए हुकूमत की मुख्तलिफ स्कीमों पर पुरअसर तरीके से अमल दरामद करने के साथ गाँव के हर खानदान की शमूलियत अहमियत की हामिल है. इवाड डिविजनल कमिश्नर मधुकर राजे आर्दर्ड ने संत गाडगे बाबा दी सफाई और खास अवार्ड्स तकरीब में कही. डिविजनल कमिश्नर ऑफिस में डिविजनल सतह पर संत गाडगे बाबा दी सफाई मुहिम के तहत सन 2020-21 और 2021-22 साल के संत गाडगे बाबा दी सफाई और ख़ास अवार्ड्स डिविजनल कमिश्नर मधुकर राजे आर्दड़ के हाथों तकसीम किए गए. इस मौके पर डिविजनल तरक्याती डिप्टी कमिश्नर सुरेश बेदमुथा, असिस्टेंट कमिश्नर सीमा जगताप मौजूद थे. इस प्रोग्राम में अवार्ड्स हासिल करने वाले ग्राम पंचायतों के सरपंच, नायब सरपंच मौजूद थे. लायंस क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाना की जानिब से पद्मश्री डॉक्टर शरद कुमार दीक्षित की याद में
47वां मुफ्त प्लास्टिक सर्जरी कैंप 13 दिसंबर से मुनक्किद किया गया है। ये कैंप 17 दिसंबर तक चलेगा। इस कैंप से इस्तेफादा करने की अपील सहाफती कॉन्फ्रेंस में की गई है। यावर्षी डॉक्टर दीक्षितांचा 47वा मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित केलेला आहे। दिनांक 13 डिसेंबर ते 17 डिसेंबरपर्यंत यासाठी स्क्रीनिंग 13 तारखेला लायन्स आय हॉस्पिटल इथे होईल सिडकोमध्ये आणि 14 पासून ते 17 तारखेपर्यंत ऑपरेशन्स असणार आहेत, सर्जरीज असतील। यासाठी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन संभाजीनगर, त्याचबरोबर लायन्स क्लब, सिटी क्लब आणि MGM मेडिकल कॉलेज यांचा सहभाग लाभलेला आहे। यामध्ये आम्ही एक्सपेक्टेड आत्तापर्यंत 47 वर्षामध्ये 14,152 रुग्णांच्यावर मोफत शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि यावर्षीचं आमचं टार्गेट आहे स्क्रीनिंगसाठी 1500 केसेस असतील आणि ऑपरेशनचं टार्गेट आहे 500 केसेसपर्यंत। यासाठी स्पॉट रजिस्ट्रेशन 13 तारखेला सर्वांना नोंदणी आणि त्याच वेळेस तिथंच ऑपरेशनसाठी तारख्या दिल्या जातील। यासाठी या कॅम्पसाठी अमेरिकेतून डॉक्टर राजलाला, डॉक्टर ललिता लाला आणि अमित बसनवार, त्याचबरोबर मी स्वतः डॉक्टर उज्ज्वला दहिफळे, छत्रपती संभाजीनगर प्लास्टिक सर्जन, डॉक्टर मंगेश तांदळे, डॉक्टर महेश, डॉक्टर सचिन जंगले आणि डॉक्टर सतीश खर्डे, डॉक्टर योगेश लक्कास आणि त्याचबरोबर लायन्स क्लब हीलर्स म्हणून पूर्ण डॉक्टर्सचा ग्रुप आहे, या सगळ्यांचा सहयोग लाभणार आहे। दिसंबर के दिन आई हॉस्पिटल N1 सिडको में सभी पेशेंट की स्क्रीनिंग की जाएगी। ज़रूरतमंद जो भी पेशेंट रहेंगे उनकी सर्जरी दिनांक 14 दिसंबर से 17 दिसंबर के बीच MGM हॉस्पिटल में की जाएगी। मैं वापस से एक बार बताना चाहूँगा, जो भी पेशेंट को लाभ लेना है उसे 13 दिसंबर के दिन ही आना है। रजिस्ट्रेशन और स्क्रीनिंग एक ही दिन 13 दिसंबर के दिन होने वाली है। आप सभी से निवेदन है अधिक से अधिक लोग इसका लाभ उठाएं। म्युनिसिपल कॉर्पोरेशन के तकनीकी शोबे की जानिब से ड्रेनेज महकमे के लिए खरीदे गए 3 डिसेंटिंग मशीनों को म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफिस में कमिश्नर नीज एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत के हाथों अवाम के नाम मौसूम किया गया। म्युनिसिपल कॉर्पोरेशन के तकनीकी महकमे की जानिब से ड्रेनेज शोबे को मुस्तहकम करने के लिए जुमला 9 डिसल्टिंग मशीन की खरीदी की गई। इससे कबल 6 डिसल्टिंग मशीनें खरीदी गई थी। इसमें से 3 डिसल्टिंग मशीनें का इजाफा हो गया है। इसकी वजह से अब हर जोन ऑफिस में अलहदा डिसल्टिंग मशीन मुहैया हो गई है। अब ड्रेनेज लाइन के मेन होल में उतरकर मलबा निकालना आसान हो गया है। इस मशीन के ज़रिए से अब मेन होल में तकरीबन 30 से 40 फुट उतरकर मलबा निकाला जा सकता है। मशीन की कीमत तकरीबन 11 लाख रुपये है। पुणे की एक मिशनरी कंपनी ने इसे तैयार किया है। पीर को इन नए 3 मशीनों को म्युनिसिपल कॉर्पोरेशन के मेन ऑफिस में म्युनिसिपल कमिश्नर जी श्रीकांत ने कौम के नाम मौसूम किया। इस मौके पर म्युनिसिपल कॉर्पोरेशन के दीगर अफसरान और मुलाजिमीन मौजूद थे। म्युनिसिपल कॉर्पोरेशन के 41वें यौम तासीस के ज़िम्न में सिद्धार्थ गार्डन में अजीमुशान ड्राइंग मुकाबले का एहतमाम किया गया था। इस मुकाम पर म्युनिसिपल कॉर्पोरेशन के हुदूद के जुमला 487 स्कूलों के 8,200 तलबा ने हिस्सा लिया। म्युनिसिपल कॉर्पोरेशन के 41वें यौम तासीस के ज़िम्न में तालीमी शोबे के तहत कमिश्नर नीज एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत की हिदायत के मुताबिक इस साल म्युनिसिपल कॉर्पोरेशन के स्कूलों समेत शहर के निजी स्कूलों के तलबा ने मुख्तलिफ स्कूली मुकाबलों में शिरकत की। सिद्धार्थ गार्डन में म्युनिसिपल कॉर्पोरेशन की जानिब से अजीमुशान ड्राइंग मुकाबले का एहतमाम किया गया था। इस मुकाम पर म्युनिसिपल कॉर्पोरेशन के हुदूद के जुमला 487 स्कूलों के 8,200 तलबा व तालिबात ने हिस्सा लिया। म्युनिसिपल कॉर्पोरेशन के यौम तासीस के अहम प्रोग्राम में इनामात की तकसीम और आज शिरकत करने वाले तमाम 8,200 तलबा को शिरकत करने के सदाकतनामे दिए जाएंगे। बहुत अच्छा लगा, हमने यहाँ पे ड्राइंग करी है और सर ने बोला है बहुत अच्छा। मिस प्रतीक्षा आनंद सोनू है, हमारे स्कूल में मिस AMC PSC कल था ना, हम यहाँ पे ड्राइंग निकालने आए थे और मैंने इंडिया गेट निकाला।
सध्या तर गार्डनमध्ये येऊन छान वाटतं. हे बघा मी नाही का एक चित्र काढलेलं आहे, माझे शहर सुंदर शहर. आम्हाला नाही का आमच्या शाळेतून श्री तुळजाभवानी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या शाळेतून आम्हाला पाठवलेलं आहे. या शाळेमध्ये आम्हाला टॉपिक दिलं होतं माझे शहर सुंदर शहर. हेलो, माय नेम इज महेश. हम यहाँ पर ड्राइंग का कॉम्पिटिशन में आए हुए हैं. तो हमारे स्कूल से आए हुए हैं, स्कॉटिश इंग्लिश वर्ल्ड स्कूल से. हमको फेस्टिवल की ड्राइंग बनाने बोले थे. हम सबने दिवाली की ड्राइंग बनाई हुई है. माझं नाव अक्षरा आहे, अक्षरा बैरागी आहे. मी इथं दौलताबादची ड्रॉइंग केली. मग मला खूप मजा आली ड्रॉइंग काढायला. मेरा नाम अंजुम सैयद राजू है. मैं ताजुल उलूम उर्दू हाई स्कूल से पढ़ती हूँ. हमें एक हिस्टोरिकल प्लेस बनाने के लिए कहा गया था और मैंने बीबी का मकबरा बनाया. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर. रियासती पिछड़े तबकात कमीशन में हुए तकर्रुर सियासी थे. उन्हें इससे कबल ही इस्तीफा देना चाहिए था. इस इस्तीफे पर बहस करने की जरूरत नहीं. विनोद पाटिल का बयान. ताहम हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे का पिछड़े तबकात कमीशन के कामकाज में सियासी मुदाखलत का इल्ज़ाम. नाजरीन, ये थी आज की खबरें. कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ. देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की.